आज गुरुवार 14 ऑगस्ट 2025 सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही पाहत आहात प्रादेशिक बातम्या आपल्या अमोक चॅनेलमध्ये. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास 556 कुटुंबांना 14 ऑगस्ट रोजी चाव्या. म्हाडाने सांगितले की वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 556 रहिवाशांना 14 ऑगस्ट रोजी नवीन घरांच्या चाव्या देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य दिन सुरक्षा. मुंबई पोलिसांचा 14,000 फौजफाटा सज्ज. मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली असून 14,000हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जातील. गणेश मंडळांना ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी वस्तूंचा प्रचार करा, फडणवीस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मंडळांना विनंती केली की ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यासाठी जनजागृती करा आणि स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवा. दादर कबूतरखाना 2 तास कबुतरांना दाणे द्यायला परवानगी. बीएमसीने हायकोर्टात सांगितले की दादर कबूतरखान्यात दररोज 2 तास कबुतरांना दाणे टाकण्याची परवानगी देण्याचा विचार आहे. वसई विरारचे माजी आयुक्त अटकेत. 41 बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना अटक झाली आहे. वेळणकन्नी महोत्सवानिमित्त खास गाड्या. सेंट्रल रेल्वेने मुंबई LTT ते वेळणकन्नी दरम्यान 4 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. सणासुदीपूर्वी अन्नसुरक्षा मोहिमेला सुरुवात. राज्यातील अन्न व औषध प्रशासन FDAने सणासुदीपूर्वी अन्नसुरक्षा तपासणी मोहिमेची सुरुवात केली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने पूर्ण करा. अजित पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. मुंबईत 5.25 किलोमीटर नवीन सी फ्रंट 15 ऑगस्टला लोकांसाठी खुला. कोस्टल रोडवरील मरीन लाईन्स ते वरळी दरम्यानचा 5.25 किलोमीटर लांबीचा नवीन सी फ्रंट 15 ऑगस्टपासून खुला होणार. कांद्याच्या दरांसाठी नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन. केंद्राच्या कांदा निर्यात धोरणाविरोधात काँग्रेसने नाशिकमध्ये आंदोलन केले. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 3,000 रुपये दराची मागणी. कल्याणच्या ढाबेवाल्याची मुलगी ऑलिम्पिक स्वप्नाचा पाठलाग. कल्याणमधील एका ढाबेवाल्याची मुलगी वैष्णवी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू बनत ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीत. तिने अलीकडेच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून राज्याचे नाव उज्ज्वल केले. आर्थिक अडचणी असूनही स्थानिक क्लब आणि स्वयंसेवी संस्थांकडून तिला प्रशिक्षण व साधनसामग्रीसाठी मदत मिळत आहे. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा. अर्जुन तेंडुलकरचा उद्योगपती रवी घई यांच्या नाती सानिया चंडोकसोबत नुकताच साखरपुडा झाला आहे. सानिया लंडनमधून फॅशन मॅनेजमेंटचं शिक्षण घेत असून ती स्वतःचा लक्झरी ब्रँड चालवते. सोशल मीडियावर तिचे ट्रॅव्हल व लाईफस्टाईल ब्लॉग्सही लोकप्रिय आहेत.